आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते। अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं समजतंय। काय नेमकं घडलंय जाणून घेऊयात। सुरेश काटे आपल्यासोबत आहे। सुरेश, काय नक्की घडलंय? आज अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी आज शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते। खरं पाहिलं तर थेट नगराध्यक्षपद जे आहे ते जनतेतून असल्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष या नगर परिषदेवरती आहे। मात्र खालची जी सत्ता जी आहे ती बसवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे शिवसेनेने त्यांचा गट स्थापन केला, त्यांना व्हीप मिळाला आणि आज 32 सदस्य जे आहेत ते एकत्र आल्यामुळे शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे जे सदाभामा जे आहेत त्यांना सदाशिव पाटील जे आहेत त्यांना उपनगराध्यक्षपद देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता काही वेळापूर्वी हे सगळं झाल्याच्या नंतर कार्यकर्ते बाहेर आले आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरुवात झाली होती। दोन्ही कार्यकर्ते भाजप आणि शिवसेनेचे आमने सामने आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देत या ठिकाणी दोघेही एकमेकांवरती धस्सल देत असल्याची देखील आपल्याला घटना जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। त्यामुळे मोठा गोंधळ जो आहे तो या नगर परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। दीपक, सुरेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। नांदेड महापालिकेत प्रभाग क्रमांक